नमस्कार मंडळी, मी जालिंदर गबाले म्हणजे जालू आणि गावाकडच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आता कुरड्या करून झाल्यात. कुरड्या करायला आपण गहू वापरतो. ते गहू भिजवून ते दळून घेतो आणि दळल्यानंतर मग त्या गव्हांचा जे वरचा भाग असतो म्हणजे त्याची टरफल असतात त्याचा कोंडा निघतो. मग तो कोंडा एक तर जनावराला घालून देतो किंवा असाच टाकून दिला जातो. आता तसं जर पाहायला गेलं तर त्या गव्हाचा जो कोंडा असतो, दळलेल्या गव्हांचा कोंडा, त्याच्यापासून भाजी पण बनवता येते. आणि दुसरी गोष्ट, त्याचा एक तोंडी लावण्यासाठी पदार्थ बनवतात. म्हणजे जसं आपण पापड तोंडी लावायला वापरतो ना, तसं त्या गव्हाच्या कोंड्याचा पदार्थ एक बनवतात. त्याला आमच्याकडं म्हणतात बिवड्या. तर मग त्या बिवड्या कशा बनवतात ना, ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता हे बिवड्या म्हणजे सर्रासपणे बनवत असतील असं काही माहिती सांगता येणार नाही. आता खूप कमी प्रमाणात बनवतात, पण पूर्वी हे असे पदार्थ सर्रासपणे सगळे लोक बनवायचे. म्हणजे तेव्हा सर्व पदार्थ सहजासहजी मिळत नव्हते. मग जे उपलब्ध आहे त्याचाच वापर करून त्यांचा खाण्यासाठी वापर करायचा, अशी पद्धत होती पूर्वीची. मग त्यातल्याच ह्या बिवड्या, तोंडी लावण्याचा पदार्थ. हा आहे तो गव्हाचा कोंडा. आता पूर्वी काय करायचे, हे चवदार व्हायच्या. त्याचं कारण असं की ते गहू भिजवलं की ते गहू पाट्यावर वाटायचे आणि पाट्यावर वाटल्यामुळं मग हा कोंडा बी बारीक व्हायचा वेगळ्या प्रकारे. आता हा आत्ताच्या गिरणीमध्ये दळलेला आहे आणि मग तो असा बारीक करून घ्यायचा. मग त्याचा भुगा तयार होतो असा. मग त्या भुग्यापासून मग त्या बिवड्या बनवायच्या. त्या आता आपण पुढं बघू. जिरा अरे थोडा टाकी ते काय थोडासा ना धन टाकलं आणि हिंग टाकू मग करताना. ही भुजून गेले का अशीच आहे? मग त्या परत भुजायच लागत ना. म्हणजे पीठ भुजायला लागत ना? नाही पीठ नाही भुजायचा. त्या सगळा मटेरियल एकत्र कालवायचा. तो काय करायला ह्या तोंडी लावाय. नाही पण काय करायचे काय याचा? बिवड्या गव्हाचा कोंडा तो जास्त देईल नाही आम्ही. तो कोंडा आणि ह्या त्याच्यामध्ये लसूण मिरच्या त्या वाटायच्या सगळ्या एकत्र मळून. मग त्या अशा थापटून करायच्या. उली वाढल्या त्या आरात भुजूनही खात्यात, तळूनही खात्यात. ह्याना बाजरी भरडून घेतली होती मी दळूनच, थोडी जाडी चाळून. मग याच्यात बराच कोंडा आलता, तो पाखडून वैसून घेतला. आणि ह्याने तर लसूण आणि मिरच्या वाटलेल्या, मीठ टाकला. म्हणजे हे फक्त बाजरी पण तिच्यामध्ये धन जिरा दळेले दळताना. दुसरा नाही पण धन जिरा दळेले. हा कोंडा ते अशा खापाचे खापा राहतात, पण मग तो वाळात घालतानाच असा मोकळा करून टाकला होता ना. गव्हाचा कोंडा, गव्हाचा कुरड्यांचा. कुरड्या करायला आपण गहू वाळा टाकतो, त्याचा दळल्यानंतरचा हा कोंडा. आता ह्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहे आपण का त्या कोंड्याचा काय वापर करता येतो. ठेवला होता मी भाजी करायला. असा भिजवायचा आणि कांदा कापून करपाटून घ्यायचा आणि मग मीठ मिरची टाकून कोरडी सुकी भाजी बनवायची. त्यासाठी ठेवला होता. पण आता याच्या करते बिवड्या. हळद नाही टाकेल. म्हणजे हळद टाकायचं नाही हळदीचा काही विशेष नाही. ते हळद गोड दिसायला, अशा पायाला गोड दिसतील म्हणून हळद नाही. तर हळदीला काही नाही. याला हात लई माखला घे ना करायला तू. तर ह्या पापडांसारख्या तोंडी लावायला बिवड्या. पापडांसारखं म्हणजे खराट म्हणजे मीठ थोडा जास्त टाकायचं. नाही हातो जमली ना तुला अशी इथं ठेवू नये. अशी नीट कर वाटला ते. त्याला काही चिटकून राहत नाही खाली. ती तळायची. फक्त याच्यातले बाजरीच भुजली होती ना? बाजरी नाही भुजली, कच्चीच आहे. बाजरी कच्ची आहे. सगळं कच्च आहे. सगळं कच्च आहे, भुजेल नाही. मग आता शेवटी त्या भुजायच लागल ना. मग म्हणजे खायच्या अगोदर भुजायच्या फक्त ना? भुजायच्या नाही पापडासारख्या नाही तर मग तळायच्या. मग याच्यामध्ये ना धन टाकलं, थोडं जिरा टाकलाय, पण हिंग टाकायचा राहूनच गेला. तो होताय पण तो खड्या हिंग होता ना, टाकलाय नाही ना. आणि लसूण, मीठ, मिरची असं या. काय रे भाऊ या
काय काय सांग र पुऱ्या केल्या त्याला खायला काय केलाय पुऱ्या नीट सांग ना अरे भाऊ पुऱ्या नाही बिवड्या बिवड्या तो काय? वाळलाय त्याला चिकटाय नाही राहिले कोण काय रे भाऊ काय इथे टाकणे असे तापटते ती काय थोड्या वेळात लगेच उलटून टाकता येईल जरा लहान असल्या म्हणजे मग बुजायला तळायला बऱ्या ना वाला वाला गव्हाचा कोंडा असला का म्हणजे मग त्या भारी राहत्यात आता ह्या चिकटाय राहते किती वाळवायला 1 दिवसात वाळून जातील ना ऊन असला तर 1 दिवसात वाळतील नसला तर नाही वाळणार असं येता तर बाजरी आहे ना जास्त बारीक नाही दळायला लागत ना